बोललो त्यांच्याशी आता सगळ्याच तुम्हाला पाहून मी काय म्हणतोय 7 दिवसाचा वेळ द्या. त्या आयडीचा विषय करताच मी इथे आलेलो आहे. माझं कामच नाही कंपनी, माझा आयडीचा विषयाचाच काम आहे. तुम्ही मला वेळ द्या. हे लेटर साहेब जर तुम्ही बोललात आम्ही इकडनं जाणार, पण साहेब ह्याला टाळा लावायचे 7 दिवस. साहेब 7 दिवस टाळा लावा, 7 दिवस टाळा लावा. तुम्ही बोलताय ना आम्हाला इकडनं जायला, आपण जातो. 7 दिवस साहेब टाळा लावा, बंद करा. हा पण बसा साहेब, वरती बसा. मी नाही, मला खाली बसता नाही नाही आपण बसा वरती. विषय चालू आहे आणि टाळा लावल्याने काम ठप्प होईल. नाही होणार साहेब, मी तुम्हाला सांगतोय जेव्हा हे सगळे उबेरची काम ठप्प होऊ द्या ना, आपल्याला काय करायचंय? तपास करायचा सगळे अहो साहेब सगळ्या ड्रायव्हरना बोलवणार ना. साहेब ऐका ना, सगळ्या ड्रायव्हरना बोलवणार आहे इथे. आता तुम्हाला सांगते 6 महिने झोपले होते का ते लोक? साहेब सगळ्या ड्रायव्हरना बोलवणार इथे. आगरकर साहेब सगळ्या ड्रायव्हरना बरोबर बोलवतील. बाबा या इथे, पहिला तुमची आयडी चेक करा. बोगस आहे तुम्ही कॅन्सल, बोगस आहे तुम्ही कॅन्सल, तरच होणार. आणि 7 दिवस जर काम कुठलंही काम चालू असेल ना साहेब, कुठलंही काम चालू असेल ना, तर दुसरा महत्वाचं काम करता येत नाही. आता त्यांचे एवढं मोठं साम्राज्य आहे, ते त्याच्यावर लक्ष देतील की ह्याच्यावर देतील? देणारच नाही लोक लक्ष. विषय गंभीर आहे तुमचा, मान्य आहे मला. नाही गंभीर आहे साहेब. तुम्ही 7 दिवस टाळा मारा साहेब. तुमचा आयडीचा विषय जो आहे तो गंभीर आहे साहेब. तुम्ही माझी विनंती आहे 7 दिवस टाळा मारा, तुम्ही काम चालू ठेवा. असं पण नाही ना, विषय बटन लावलं त्याला वेळ लागणार त्याला. अहो साहेब म्हणून मी काय बोललो, तुमचं काम ठेवा, पण 7 दिवस या ऑफिसला टाळा मारा. वेळ लागणार साहेब इथं मला असं विचार होतोय, आम्ही इथे येतोय 2-3 लोक काम करताय, ह्याच्या अर्थ किती मोठा ऑटो मोड आहे. म्हणजे डायरेक्ट काम चालतंय कॉम्प्युटरवर फक्त, बरोबर आहे ना? तर साहेब ह्या कामासाठी त्यांना वेळ लागणार आहे. 7 दिवस हजारो ड्रायव्हर इथं आलेत, सगळ्यांनी आपापला कागदपत्र दिलं, तर साहेब दुसरे काम होणार नाही, तेव्हाच हे काम होणार. म्हणून सांगतोय साहेब 7 दिवस टाळा मारा प्लीज साहेब. निरोप द्यायचं काम करून हा मग तेपर्यंत आम्ही बसलोय, ते काय बोलतात त्यांना विचारून घ्या. माझ्याकडे सगळं सोपं आहे. मग साहेब तुम्ही टाळा मारून टाका, तुम्ही निर्णय घ्या टाळा मारायचा. एवढं मोठी कंपनी, एवढं मोठं ऑपरेशन चालवते. नाही साहेब, हे आगरकर साहेब मी सांगतोय, काल पोलिसांनी सांगितलं, तुमचं नाव घेतलं. मी यांना काय बोललो, कृपया साहेबांना बोलू नका, मी काही बोलू शकणार. पण साहेब तुमची पण आज इज्जत ठेवली नाही त्या लोकांनी. मान्य. मग मी त्यांची इज्जत का ठेवू? मान्य. मी का ठेवू त्यांची इज्जत? मला काय घेणं देणं त्यांच्याशी, मला काही घेणं देणं नाही उबेरशी. कारण अरविंद आहे, आम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा घाटकोपरमध्ये होतो तेव्हा असे खूप चांगले कामं केलेले आहेत, बरोबर आहे ना? आम्ही बघितलंय. तर कुठं